नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धांपूर्व आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच डीसीसी बँकेचा प्रश्नसंच। आपण काही दिवसाआधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलाच होता की त्या सर्व एक्झाम मध्ये बँकिंग, सहकार, कृषी क्षेत्र इत्यादी संबंधी जो सिलेबस आहे तो कॉमन आहे, म्हणजे त्या संबंधीचे प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि त्यावर वेटेज पण चंद्रपूर बँकेचा आता सिलेबस त्यांनी प्रसिद्ध केला। आपण त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता जो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्यात बँकिंग आणि सहकार यावर 20 मार्काचा वेटेज आहे। 20 प्रश्न येणार आहे आणि त्याला 20 मार्क आहे 90 पैकी। त्याच्यामुळे हा टॉपिक चांगल्याने समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, त्याची रिव्हिजन करणं, त्याच्यावर मॉक सोडवणं इत्यादी जरुरी आहे जर आपल्याला चांगला स्कोर करायचा असेल तर। तुम्ही बघू शकता की आपला जो स्पर्धांकुर हे YouTube चॅनल आहे, या चॅनलवर इथे तुम्ही बघू शकता की बँकिंग आणि सहकार हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण आधीच बनवून टाकलेला आहे। बघा इथे या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की बँकेचा इतिहास, वित्तीय बाजार, बँकिंग जी काही बँकिंग आणि सहकाराची जी रचना आहे या संबंधी आपण तो व्हिडिओ चांगला प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे। आणि आता त्याच व्हिडिओच्या आधारावर आपण मॉक टेस्ट घेणार आहोत। इथे त्याच व्हिडिओच्या आधारावर 10 प्रश्न मी काढलेले आहे आणि ते इथे आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जर हा व्हिडिओ नसेल बघितला हा बँकिंग आणि सहकारचा, तर सर्वात आधी तो व्हिडिओ बघून घ्या, कारण त्यात आपण सगळे कॉन्सेप्ट हे समजून घेतलेले आहे आणि त्यावर आधारित ही जी मॉक टेस्ट आता जे 10 प्रश्न आपण घेणार आहोत, जर आपण तो व्हिडिओ आधी बघितला हे प्रश्न आपल्याला एकदम म्हणजे इझिली सोडवता येतील, म्हणून तो व्हिडिओ बघा। त्याचप्रमाणे जो बँकिंग पॅटर्न आहे त्या संबंधी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते तुम्ही बघू शकता। तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो। बघा पहिला प्रश्न आहे, 2 वर्षासाठीचा वित्त पुरवठा खालीलपैकी कोणत्या बाजारात मोडतो? बघा आपण मागच्या व्हिडिओत हे समजून घेतलेलं आहे की जो वित्तीय बाजार असतो हे 2 प्रकारचा असतो, नाणे बाजार आणि भांडवली बाजार। ठीक आहे, तर समजण्याआधी किंवा याचा आन्सर आधी मी याचा आन्सर सांगून देतो आणि मग त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया। ठीक आहे, तर याचं उत्तर आहे भांडवली बाजार। बघा मागच्या व्हिडिओत आपण वित्तीय बाजार, ठीक आहे, वित्तीय बाजार हा कॉन्सेप्ट समजून घेतला होता की याच्यात 2 पार्ट पडतात याचे, एक आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवली बाजार। नाणे बाजाराला आपण मनी मार्केट म्हणतो आणि भांडवली बाजाराला आपण कॅपिटल मार्केट म्हणतो। आता दोघात फरक काय आहे? तर आपण बघितलं होतं की 1 वर्ष, ठीक आहे, 1 वर्षापेक्षा कमी म्हणजे 1 वर्षापेक्षा कमीची जेव्हा कर्ज पुरवठा होतो तर त्याचं जे आपण गणना असते ती नाणे बाजारात करतो। 1 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा कर्ज पुरवठा। आणि जर कृषी तो झाला इतर क्षेत्रासंबंधी आणि कृषी संबंधी असेल तर 1.5 वर्षापर्यंत 1.5 इयर म्हणजेच 15 महिने ते 18 महिने ह्या कालावधीपर्यंत जर कृषी क्षेत्राला झालेला कर्ज पुरवठा असेल लघु मुदतीचा तर त्याला आपण नाणे बाजारात मोजतो। आणि जो भांडवली बाजार असतो त्यामध्ये त्यापेक्षा जास्त ही जी मुदत आहे या दोन्ही मुदतीपेक्षा जास्तचे जे कर्ज असतात ते भांडवली बाजारात येतात। म्हणजेच कसं 2 वर्ष, 3 वर्ष ते 5 वर्ष म्हणा किंवा 20 ते 25 वर्षापर्यंत जे कर्ज असतात ते सर्व भांडवली बाजारात मोजतात त्याला। ठीक आहे, तर हा याचा बेसिक फरक आहे। म्हणजे 1 ते 1.5 वर्षापर्यंत जे कर्ज आहे ते नाणे बाजारात येतात आणि त्यावरील जे कर्ज आहे ते भांडवली बाजारात येतात। तर इथे प्रश्न विचारला की 2 वर्षासाठीचा वित्त पुरवठा, जर 2 वर्षासाठी वित्त पुरवठा जर करण्यात आलेला असेल, जी संस्था ती करते किंवा जी व्यक्ती ते घेते, तर त्याची जी गणना आहे ती कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजारात होते। ठीक आहे, मी इथे लिहून ठेवतो की नाणे बाजाराचं किती असते 1 ते 1.5 वर्ष आणि भांडवली बाजाराचा का असतो की याच्यापेक्षा जास्त 25 वर्षापर्यंत। ठीक आहे, 5 वर्षापर्यंत त्याच्या वित्त पुरवठ्याला आपण मध्यम मुदतीचा म्हणतो आणि हा जो दीर्घ मुदतीचा वित्त पुरवठा असतो, मध्यम आणि दीर्घ असे दोन्ही मुदतीचे जे वित्त पुरवठा असतात ते भांडवली बाजार देतात। तर चला पुढचा प्रश्न बघूया। भारतात स्थापन झालेली तिसरी प्रेसिडेन्सी बँक कोणती? बघा प्रेसिडेन्सी बँक विचारलेली आहे। सर्वप्रथम मी याचं उत्तर सांगून देतो आणि मग एक्सप्लेन करतो। तर याचं उत्तर आहे बी, बँक ऑफ मद्रास। बघा प्रेसिडेन्सी बँक काय असते मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलंच आहे कॉन्सेप्ट। जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि त्यांना व्यवहार करण्यासाठी जेव्हा बँकेची गरज भासू लागली तेव्हा त्यांनी बँकेची स्थापना केली। ठीक आहे, तर काय होतं पहिले जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात होती तर तेव्हा प्रेसिडेन्सी असायचे। म्हणजे कसे आता बघून घ्या, एक असा मी उदाहरण देखील मॅप घेतला। तर इकडे आहे कोलकाता, ठीक आहे, इकडे आहे मुंबई, इकडे आहे चेन्नई। ठीक आहे, तर हे जे प्रेसिडेन्सी होते तर इंग्रजांनी काय केलं, हे प्रेसिडेन्सी एका प्रेसिडेन्सीत एक बँक स्थापन केली। जसं आता कोलकाता प्रेसिडेन्सी होती त्या कोलकात्यामध्ये त्यांनी बँक ऑफ कलकत्ता याची स्थापना केली। इथे मुंबई आहे म्हणजेच बॉम्बे, तेव्हाचा गुजरात आणि बॉम्बे मिळून जी प्रेसिडेन्सी होती त्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणायचे। तर तिथे त्यांनी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना केली। मद्रास होतं पूर्वीचं ज्याला आता आपण चेन्नई म्हणतो, तर तिथे बँक ऑफ मद्रासची त्यांनी स्थापना केली। अशा 3 प्रेसिडेन्सी बँका इंग्रजांनी स्थापन केल्या त्या काळात। तर तिसरी कोणती? आता बघा मी सरळ तिन्ही सांगतो तुम्हाला। पहिली जी होती ती होती बँक ऑफ कलकत्ता। ठीक आहे, ही केव्हा स्थापन करण्यात आली 1806 ला। त्यानंतर ही पहिली, त्यानंतर दुसरी होती बँक ऑफ बॉम्बे, ती स्थापन करण्यात आली 1840 ला। ठीक आहे, हे 1800 आहे 1840। आणि तिसरी जी आहे ती होती बँक ऑफ मद्रास आणि ती 1843 ला।
म्हणजे सर्वात प्रथम जी पहिली प्रेसिडेन्सी बँक कोणती आहे, बँक ऑफ कलकत्ता, दुसरी आहे बँक ऑफ बॉम्बे आणि तिसरी आहे बँक ऑफ मद्रास. अशा या 3 प्रेसिडेन्सी बँका तेव्हाच्या ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केल्या होत्या. खालीलपैकी कोणते घटक असंघटित क्षेत्रात मोडतात? बघा, जेव्हा आपण वित्तीय बाजार मागच्या ज्या याच्यात शिकलो होतो व्हिडिओत, तर तेव्हा आपण नाणे बाजारात संघटित आणि असंघटित असे 2 पार्ट बघितले होते. ठीक आहे, नाणे बाजार म्हणजे जो मनी मार्केट आहे, ठीक आहे, एक मनी होतं, दुसरं होतं कॅपिटल. ठीक आहे, तर याच्यात एक असते संघटित क्षेत्र, ऑर्गनाइज ज्याला म्हणतो, आणि एक असंघटित, अनऑर्गनाइज. मनी मार्केटमध्ये 2 क्षेत्र असतात, संघटित, असंघटित. संघटित मध्ये काय असते की ऑर्गनाइज क्षेत्र, आणि असंघटित मध्ये म्हणजे काय असते की अनऑर्गनाइज क्षेत्र. आता बघा, संघटित म्हणजे काय, तर जिथे व्यापारी बँका, ठीक आहे, म्हणजे ज्या बँक आहे, प्रायव्हेट म्हणा किंवा गव्हर्नमेंट बँका म्हणा, त्या व्यापारी बँका, विमा कंपन्या, मर्चंट बँका, म्युच्युअल फंड्स इत्यादी जे वित्त पुरवठा करतात, त्या संघटित क्षेत्रात त्यांना मोजण्यात येतो. कारण की ते एक संघटित कार्य असते, त्याची सगळी गव्हर्नमेंटकडे त्याची नोंद असते. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचे जे रूल्स रेग्युलेशन आहे आरबीआयचे वगैरे, त्याच्या हिशोबाने त्याचा जो व्याज आकारणी दर आहे किंवा वसुली आहे ते सगळे केले जाते. परंतु असंघटित क्षेत्रात असं नसते. तिथे काय असते, तिथे जे सावकार असतात, तुम्ही ऐकलं असेल की पूर्वी सावकार असायचे, सावकार, ठीक आहे, ते व्याज द्यायचे आणि त्यांचा दर असायचा तो खूप जास्त असायचा. ठीक आहे, तर ते असंघटित क्षेत्रात मोडतात. असंघटित का बरं, तर त्याच्यावर कोणतेच आरबीआयचे किंवा गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन नसतात, ते असंघटित असतात. एक सावकार आपला स्वतःचा एक वेगळाच काही म्हणजे रेट लावत असतो, तर दुसरा सावकार आपल्या हिशोबाने आपला एक रेट लावत असतो. तर त्यांच्यात काही असं एक ताळमेळ नसतो. ठीक आहे, आणि ते इलिगल पण असते, त्याच्यामुळे त्यांना असंघटित क्षेत्रात मोजण्यात येते. तर याच्यात काय, याच्यात फक्त सावकारच येतात का, नाही, तर याच्यात काय येतात, पेढीवाले येतात आणि सराफ पण येतात. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, कारण की याच्यात हे जे 3 ऑप्शन आहे हे असंघटित क्षेत्रातले ऑप्शन आहे. भारतातील पहिली बँक, बँक ऑफ हिंदुस्थान, कोणी स्थापन केली? बघा, भारतातली पहिली बँक म्हटलं आहे, जी पहिली बँक आहे आपण बघितलं आहे मागच्या व्हिडिओत, ही पहिली बँक ही बँक ऑफ हिंदुस्थान आहे. कोणी स्थापन केली आहे? तर सर्वप्रथम उत्तर सांगून देतो. याचं उत्तर आहे ब, अलेक्झांडर कंपनी आणि कंपनीने. ठीक आहे, ही जी बँक ऑफ हिंदुस्थान आहे याची जी स्थापना झाली आहे ही झाली आहे 1770ला. 1770ला याची ईस्ट इंडिया कंपनीच्या आधी जी पहिली बँक स्थापन करण्यात आली ती अलेक्झांडर आणि कंपनीकडून स्थापन करण्यात आली होती 1770 मध्ये. आणि आपण बघितलं की ही बँक सुमारे 20 वर्षातच बंद पडली, कारण की जे मॅनेजमेंट होतं ते त्या मॅनेजमेंटकडे प्रॉपर तेव्हा कशी होती की बँकिंग सिस्टीम ही पूर्णतः नवीन होती, पुष्कळशा त्यात चुका होत्या, पुष्कळशा त्यात कमी होत्या, त्याच्यामुळे ही बँक बंद पडली. आणि त्याच्यानंतर 19व्या शतकात, ठीक आहे, 19व्या शतकात मग अशी म्हटल्याप्रमाणे जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्याला बँकिंग व्यवहार करायसाठी एका बँकेची गरज भासू लागली आणि मग त्यांनी प्रेसिडेन्सी बँकेची स्थापना केली. तर याच्यानंतर काय झालं की प्रेसिडेन्सी बँकेची स्थापना झाली. जी 3 प्रेसिडेन्सी बँका आपण मगाशी बघितल्या त्याची स्थापना करण्यात आली. परंतु पहिली जी बँक आहे ती आहे बँक ऑफ हिंदुस्थान, 1770ला स्थापन झाली आणि ती झाली अलेक्झांडर आणि कंपनीद्वारे. 5वा प्रश्न आहे, भारतीयांनी मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती? बघा, इथे महत्वाचा शब्द आहे मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर. आता मर्यादित जबाबदारी म्हणजे काय होते, तर लिमिटेड लायबिलिटी. आता हे लिमिटेड लायबिलिटी काय असते, तर हा एक कॉन्सेप्ट आहे लिमिटेड लायबिलिटी फायनान्स मधला. तर येणाऱ्या व्हिडिओत हा जो कॉन्सेप्ट आपण नक्की समजून घेऊ, कारण की येणाऱ्या व्हिडिओत आपण बँकिंगचे इतर जे कॉन्सेप्ट आहे, बँक रेट, SLR, CRR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, लिक्विडिटी व ॲसेट वगैरे ह्या सगळ्या संकल्पना आपण समजून घेऊ. त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह बद्दल आपण समजून घेऊ. तर तेव्हा आपण हा कॉन्सेप्ट समजून घेऊ. सध्या एवढं लक्षात ठेवा की लिमिटेड लायबिलिटी म्हणजे मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केलेली पहिली बँक कोणती? तर याचं उत्तर आहे अवध कमर्शियल बँक. या बँकेची स्थापना या तत्वावर झाली होती, जी लिमिटेड लायबिलिटीची पहिली बँक होती. तर याचे जे साल होतं ते होतं 1881ला. 1881ला लिमिटेड लायबिलिटी तत्वावर पहिली बँक स्थापन झाली होती अवध कमर्शियल बँक. आपण मगाशी बघितलंच होतं ही प्रेसिडेन्सी बँक स्थापन झाली होती 1806ला बँक ऑफ कोलकाता, मग 1840ला बँक ऑफ बॉम्बे, मग 1843ला बँक ऑफ मद्रास. त्यानंतर 1865ला अलाहाबाद बँकेची स्थापना झाली होती. त्याचप्रमाणे 1865लाच अलायन्स बँक ऑफ शिमला ची स्थापना देखील झाली होती. आणि त्यानंतर 1881ला ह्या सगळ्या प्रायव्हेट बँका होत्या तेव्हाच्या, म्हणजे इंग्रजांनी किंवा ईस्ट इंडिया कंपनीने जे काही असतं त्यांचा सहभाग होता, त्यांनी स्थापन केला होता. परंतु मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर जी स्थापन झाली ना ती अवध कमर्शियल होती 1881ला, जे की आपण आता बघितलं आहे अवध कमर्शियल बँक. मी इथे त्यांची इयर लिहून देतो. सर्वप्रथम बँक ऑफ हिंदुस्थान, जी की भारतातली पहिली बँक होती ती स्थापन झाली 1770ला. त्यानंतर अलाहाबाद बँक आपण आत्ताच बघितलं 1865ला स्थापन झाली आहे. कमर्शियल बँक अवध कमर्शियल 1881 आणि त्यानंतर स्थापन झाली आहे पंजाब नॅशनल बँक, जी आहे 1894ला.
6वा प्रश्न आहे, संपूर्ण भारतीयाची मालकी असणारी पहिली बँक कोणती? संपूर्ण भारतीयाची. याच्या आधीचा प्रश्न काय होता की मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर, आणि हा प्रश्न काय, संपूर्ण भारतीयाची. म्हणजे या आधीचे ज्या बँका स्थापन झाल्या त्यात भारतीयाची मालकी नव्हती, संपूर्णता नव्हती. काही प्रमाणात असेल, पण काही प्रमाणात त्यात इंग्रजांची, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, इंग्लंडची राणी किंवा जे काही तेव्हाचे इंग्रज जे काही होते, व्हॉइसरॉय, गव्हर्नर, त्यांची मालकी असायची. परंतु ही जी बँक होती ना, जी आता आपण बघणार आहोत, ती पहिली बँक आहे ज्यात संपूर्ण भारतीयांचीच मालकी होती. सगळे शेअर, सगळे ओनर, सगळे भारतीय होते, आणि ती आहे पंजाब नॅशनल बँक. आपण आताच बघितलं की पंजाब नॅशनल बँकेची स्थापना 1894 झाली, आणि बाकीचे ऑप्शन आपण आताच बघितले होते, त्यांची स्थापना केव्हा झाली. बघा, इथे 7वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेच्या स्थापनेसाठी लाला हरकिशन यांनी अथक परिश्रम घेतले? बघा, लाला हरकिशन हे तेव्हाचे एक बिझनेसमॅन होते, तेव्हाचे व्यापारी होते, तसेच ते सामाजिक कार्यात देखील ऍक्टिव्ह होते. मग आपल्याला इतिहासात त्यांच्याबद्दल जास्त वाचायला मिळत नाही, परंतु ते तेव्हाचे व्यापारी होते, आणि त्यांनी स्वतःची, म्हणजे भारतीयाची बँक असावी म्हणून यांनी भरपूर प्रयत्न केले होते, आणि त्यात त्यांना यश देखील आला. तर त्यांनी जी बँक स्थापन केली होती, त्यांच्या जे प्रयत्नांनी झाली होती, ती होती पंजाब नॅशनल बँक. आपण आत्ताच बघितलं की 1894 याची स्थापना झाली, जी संपूर्ण भारतीयाच्या मालकीची पहिली बँक होती, आणि त्याच्यामुळेच त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागली, कारण की याच्या आधी असा कॉन्सेप्टच नव्हता की संपूर्ण भारतीयाची काही बँक पण असेल. तर त्याकरिता लाला हरकिशन यांना पुष्कळ मेहनत घ्यावी लागली, अथक परिश्रम करावे लागले, आणि त्यांना 1894 यश आले की पंजाब नॅशनल बँक, जी बँक तुम्ही आता बघता पंजाब नॅशनल बँक, ही लाला हरकिशन यांच्या पुढाकाराने स्थापन झाली होती 1894. बघा, हा आपल्या याच्यासाठी, म्हणजे आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका या सहकारच्या कोणत्या स्तरात येतात? बघा, स्तर विचारलेले आहे. प्रथम मी तुला आन्सर देऊन देतो, मग एक्सप्लेन करतो की याचं जे उत्तर आहे हे द्वितीय स्तरात येतात. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यात, देशात पण सहकाराची रचना ही त्रिस्तरीय आहे. किती स्तरीय आहे? त्रिस्तरीय रचना आहे. ठीक आहे, पहिला स्तर आहे, मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करून देतो, राज्य सहकारी बँक. दुसरे आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्यालाच आपण DCC म्हणतो. आणि तिसरा स्तर असतो तो असतो प्राथमिक कृषी संस्था किंवा नागरी सहकारी बँका, जे गाव पातळीवर असतात किंवा तालुका पातळीवर असतात. प्राथमिक कृषी संस्था किंवा नागरी सहकारी संस्था जे गाव पातळीवर असतात. ठीक आहे, तर हे याचे असे 3 स्तर आहे. त्याच्यातला दुसरा स्तर जो विचारला आहे तो आहे DCC, म्हणजेच आहे जिल्हा मध्यवर्ती बँका. येणाऱ्या व्हिडिओत आपण हे 3 स्तर एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे यांचे कार्य काय असतात, त्यांचे उद्देश काय असतात, सहकाराची स्थापना कशी केली जाते, त्याचे नियम काय आहेत, कोणत्या कायद्याने स्थापन केले जाते, हे सगळं आपण येणाऱ्या व्हिडिओत बघणार आहोत. कोणत्या बँकेचे SBI बँकेत रूपांतर करण्यात आले होते? बघा, SBI बँकेत रूपांतर म्हणजे याचा अर्थ SBI बँक स्वतः स्थापन नव्हती झाली, म्हणजे डायरेक्ट सुरू नव्हती झाली, तर एक बँक होती पहिले, तिचे रूपांतर SBI बँकेत करण्यात आलेले होते. तर ती आहे इम्पिरियल बँक. इम्पिरियल बँक होती जी की तेव्हाच्या इंग्रजांनी स्थापन केलेली होती. तिची जी रूपांतर आहे ते 1955 किंवा 1955 त्याचे रूपांतर SBI मध्ये करण्यात आले होते. तेव्हा SBI ऍक्ट बनवण्यात आला होता, तो पण 1995चाच आहे. सॉरी, 1955 मध्ये SBI ऍक्ट बनवण्यात आला, आणि त्या ऍक्टच्या आधारे इम्पिरियल बँकेचे रूपांतर SBI करण्यात आले. आणि आज SBI ही भारतातली सर्वात मोठी गव्हर्नमेंट बँक म्हणजे पब्लिक सेक्टर बँक आहे. आणि पुन्हा एक सांगतो की A.D. गोरवाला नावाची एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने हा निर्णय दिला होता. A.D. गोरवाला, लक्षात असू दे, आपण व्हिडिओत पण बघितलेला आहे A.D. गोरवाला. तर ह्या समिती नेमण्यात आली होती. या समितीने हा निर्णय दिला. त्यांच्या आधारे, त्या समितीच्या निर्णयाच्या आधारे इम्पिरियल बँकेचं SBI मध्येच रूपांतर करण्यात आलं. RBIचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर त्याचं उत्तर सांगून देतो. RBIचे जे राष्ट्रीयकरण आहे ते 1949 ला आले. ठीक आहे, आता RBI तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की बँकांची बँक RBI. ठीक आहे, RBI ला बँकेची बँक म्हटले जाते, कारण की ती सर्व बँकेची शिखर बँक आहे, ॲपेक्स बँक आहे. सर्व बँकेवरती नियंत्रण ठेवते, जे काही नियम बनवले जातात ते, आणि RBIची परमिशन लागते. त्याच्यामुळे ही जी बँक आहे, पण पहिली ही राष्ट्रीय नव्हती झाली, कारण ती इंग्रजांच्या ताब्यात होती. आपला भारत 47 स्वतंत्र झाला, आणि त्यानंतर 2 वर्षात, दीड वर्षात तिचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर आता बघा, स्थापना जी आहे ना ती RBIची 1935ची आहे स्थापना, आणि जो RBI जो कायदा आहे ना हा 1934चा आहे. RBI ऍक्ट 1934ला कायदा झाला, RBI ऍक्ट. ठीक आहे, त्या कायद्याच्या आधारे 1935ला RBIची स्थापना झाली, इंग्रजांनी केली. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला, आणि 1949ला ठीक आहे तिची जी मालकी आहे ती, म्हणजे ते राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आणि तिथे त्यात सरकारची मालकी ही समाविष्ट करण्यात आली. म्हणजेच सरकारने ती आपल्या अंडर घेतली. म्हणजे RBIची इथे नॅशनलायझेशन तर झालेच, त्याचप्रमाणे पुन्हा एक आहे 1949लाच बँकिंग ऍक्ट देखील बनवण्यात आला.
जो की इतर बँकाला लागू होतो. आरबीआय सोडून ज्या कमर्शियल बँक आहे ना त्यांना तो लागू होतो. बँकिंग ऍक्ट जो आहे हा जी कमर्शियल बँक आहे, प्रायव्हेट बँक झालं किंवा सरकारी बँका जसं ICICI बँक, HDFC बँक, SBI, बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांना आहे ना बँकिंग ऍक्ट, ठीक आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 लागू होतो. तो पण 1949चाच आहे आणि राष्ट्रीयकरण देखील 1949 आहे. परंतु आरबीआयची स्थापना विचारली तर 35ची आहे आणि ऍक्ट विचारला आरबीआयचा तो 34चा आहे. हे लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हे 10 प्रश्न आपण घेतले. हे 10 प्रश्न आपण जो मागील व्हिडिओ घेतला होता त्यात आपण एकदम सखोल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याच्या आधारे हा व्हिडिओ घेतला. इथे देखील आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. जर तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, आणि त्यात अजून जास्तीचे पॉईंट कव्हर झालेले आहे जे की येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला, ज्या काही मध्यवर्ती बँकेच्या परीक्षा आहे त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कोऑपरेटिव्ह सेक्टरचं अजून डिटेल बघणार आहोत. त्यामुळे आपण हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.